विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता याबाबत आपण चर्चा करत आहोत. मागणी विश्लेषण या प्रकरणामध्ये आपण वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यामध्ये असणारा जो काही परस्पर सहसंबंध आहे तो स्पष्ट केला. वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे तो व्यस्त स्वरूपाचा आहे, विषम स्वरूपाचा आहे. हे मागणीच्या नियमामध्ये आपण स्पष्टपणे पाहिले. अर्थात किमतीतील बदलाला मागणी विरुद्ध दिशेने प्रतिसाद देते हे आपल्याला यामध्ये समजले. पण किमतीत नेमका किती बदल झाला असता मागणीत किती बदल होतो, किमतीत नेमका किती बदल झाला असता मागणीत किती बदल होतो याचे प्रमाण मात्र मागणीच्या नियमावरून समजत नाही. मागणीच्या नियमावरून फक्त बदलाची दिशा कळते, त्याचे प्रमाण किंवा त्याचे मात्रात्मक बदल हे आपल्याला त्यावरून कळत नाही, त्यावरून समजून येत नाही. अर्थात मागणीच्या नियमामध्ये केवळ बदलाची दिशा समजते, त्याचे अंकात्मक किंवा संख्यात्मक जे स्वरूप आहे, प्रमाण जे आहे ते त्यामध्ये स्पष्ट होत नाही. किमतीतील बदलाला मागणी संख्यात्मक स्वरूपात किती प्रतिसाद देते, किमतीतील बदलाला मागणी संख्यात्मक स्वरूपात किती प्रतिसाद देते हे समजण्याच्या दृष्टीने मागणीचा नियम अपुरा होता आणि म्हणून ही बाब डॉक्टर मार्शल यांच्या लक्षात आल्यानंतर किमतीतील बदलाला मागणी किती प्रमाणात प्रतिसाद देते हे संख्यात्मक स्वरूपात स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडलेली आहे. किमतीतील बदलाला संख्यात्मक स्वरूपात मागणी किती प्रतिसाद देते, किमतीतील बदलाला मागणी जो प्रतिसाद देते त्याचे प्रमाण नेमके किती आहे ते संख्यात्मक स्वरूपात स्पष्ट होण्यासाठी किंवा स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची संकल्पना मांडलेली आहे. किंमत या चलातील बदलाला किंवा बदलाचा मागणी या चलातील बदलावर होणारा परिणाम मागणीच्या लवचिकतेमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. किंमत हे चल आणि या किंमत या चलाचा मागणीवर जो काही मागणी या चलावर जो काही परिणाम होतो तो यामध्ये मोजण्यात आलेला आहे. याची व्याख्या किंवा संकल्पना आपण पाहूयात. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते. त्याचबरोबर ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. ज्या प्रमाणात किमतीत घट होते, ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते. ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. किमतीतील बदलामुळे मागणी घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण, किमतीतील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. किमतीतील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. अर्थात किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलाला मागणीची लवचिकता असे म्हटले जाते. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलाला मागणीची लवचिकता असे म्हटले जाते. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलाला मागणीची लवचिकता असे म्हणतात. दुसरी एक व्याख्या आहे, वस्तूची किंमत
उपभोक्त्याचे उत्पन्न तथा इतर वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण, वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे मात्रात्मक माप म्हणजे मागणीची लवचिकता होय. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार या ठिकाणी आपण पाहूयात. मागणीच्या लवचिकतेचे जे प्रकार आहेत ते कशावरून पडलेले आहेत? वस्तूच्या मागणीवर केवळ किंमत हा एकच घटक परिणाम करतो असे नाही, तर उपभोक्त्याचे उत्पन्न, पर्याय वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती या सर्वांचा परिणाम मागणीवरती होत असतो आणि त्यामुळे वस्तूची किंमत, उपभोक्त्याचे उत्पन्न तथा इतर वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे मात्रात्मक माप म्हणजे मागणीची लवचिकता होय. आता उपभोक्त्याचे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा मागणीवर होणारा परिणाम मोजण्यासाठी मागणीची उत्पन्न लवचिकता, त्याचबरोबर किमतीचा मागणीवर होणारा परिणाम मोजण्यासाठी किंमत लवचिकता, उत्पन्नाचा मागणीवर होणारा परिणाम मोजण्यासाठी मागणीची उत्पन्न लवचिकता, किमतीचा मागणीवर होणारा परिणाम मोजण्यासाठी मागणीची किंमत लवचिकता, पर्यायी व पूरक वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम मोजण्यासाठी मागणीची छेदक लवचिकता या संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत. एकूण 3 संकल्पना आहेत, 3 प्रकार आहेत. परत एकदा पाहूयात. उत्पन्नाचा मागणीवर परिणाम मोजण्यासाठी मागणीची उत्पन्न लवचिकता, किमतीचा मागणीवर परिणाम मोजण्यासाठी मागणीची किंमत लवचिकता आणि पर्यायी व पूरक वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम मोजण्यासाठी मागणीची छेदक लवचिकता. हे प्रकार या पद्धतीने आपण पाहूयात. मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीची छेदक लवचिकता आणि मागणीची किंमत लवचिकता. या मागणीच्या किंमत लवचिकतेचे परत संपूर्ण लवचिक, संपूर्ण अलवचिक, एकक लवचिक, जास्त लवचिक, कमी लवचिक असे 5 प्रकार आहेत. उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. मागणीची उत्पन्न लवचिकता ही संकल्पना आपण समजून घेऊयात. उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला असता त्याच्या मागणीत बदल घडून येतो. उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला असता त्याचा परिणाम मागणीवरती होत असतो. उपभोक्त्याचे उत्पन्न बदलते याचा अर्थ उत्पन्नामध्ये वाढ किंवा घट घडून येते. उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ किंवा घट घडून येते आणि त्याचा परिणाम, उत्पन्नातील या वाढीचा किंवा घटीचा परिणाम मागणीवरती होत असतो. उपभोक्त्याचे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील बदलाचा परिणाम मागणीवरती होत असतो. म्हणून उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला असता त्याचा मागणीत बदल घडून येतो. अर्थात उत्पन्न वाढले असता मागणीतही वाढ होते, तर उत्पन्नात घट झाली असता मागणीतही घट होते. म्हणजेच उत्पन्न आणि मागणी यांचा जो संबंध आहे तो समस्वरूपाचा आहे. उत्पन्न आणि मागणी यांचा संबंध जो आहे तो समस्वरूपाचा आहे. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. व्याख्या परत एकदा लक्षात घ्या. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. उत्पन्नातील बदलाला मागणी जो प्रतिसाद देते
तो किती प्रमाणात आहे. उत्पन्नातील बदलाला मागणी जो प्रतिसाद देते तो किती प्रमाणात आहे याचे मोजमाप करणाऱ्या लवचिकतेस मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. उत्पन्नातील बदलाला मागणी जो प्रतिसाद देते तो किती आहे याचे मोजमाप करणाऱ्या लवचिकतेस मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. उत्पन्नातील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण मोजणे. उत्पन्नातील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण मोजणे यास मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. मागणीच्या उत्पन्न लवचिकतेच्या मापनामध्ये मागणीवर परिणाम करणारे इतर घटक जे आहेत ते स्थिर मानलेले आहेत. उत्पन्नाव्यतिरिक्त जे इतर घटक आहेत ते स्थिर मानलेले आहेत. म्हणजेच किंमत, पर्यायी वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती, लोकसंख्या, जाहिरात, लोकांच्या आवडीनिवडी, फॅशन, सवयी, अभिरुची या सर्व बाबी या ठिकाणी स्थिर मानण्यात आलेल्या आहेत. उत्पन्न लवचिकतेचं सूत्र आपण पाहूयात. मागणीची उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी जे सूत्र या ठिकाणी दिलेले आहे ते सूत्र पहा. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. म्हणजेच या ठिकाणी डी फॉर डिमांड आणि वाय फॉर इन्कम, डी फॉर डिमांड, वाय फॉर इन्कम असे जर गृहीत धरले तर YED इज इक्वल टू इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा डी अपॉन डेल्टा वाय. म्हणजेच मागणीतील बदल भागिले उत्पन्नातील बदल. IED इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, डेल्टा डी किंवा पर्सेंटेज डेल्टा डी म्हणजे चेंज इन डिमांड, पर्सेंटेज डेल्टा वाय मीन्स चेंज इन इन्कम. मागणीतील बदल ह्याला मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो डेल्टा म भागिले डेल्टा य, डेल्टा म भागिले डेल्टा य, किंवा मोठं सूत्र जर असेल तर डेल्टा म भागिले म पूर्ण भागिले डेल्टा य भागिले य. म्हणजेच मागणीतील बदल भागिले मूळ मागणी पूर्ण भागिले उत्पन्नातील बदल भागिले मूळ उत्पन्न. मागणीतील बदल भागिले मूळ मागणी, मागणीतील बदल भागिले मूळ मागणी पूर्ण भागिले उत्पन्नातील बदल भागिले मूळ उत्पन्न. मागणीची उत्पन्न लवचिकता ही जी संकल्पना आहे या उत्पन्न लवचिकतेमध्ये आपण जर उत्पन्नातील बदल आणि मागणीतील बदल यांचे प्रमाण सारखेच आले, या ठिकाणी आपण सूत्रामध्ये किमती ठेवूयात. समजा की उत्पन्नातील बदल ज्याला आपण डेल्टा वाय असं म्हटलेलं आहे डेल्टा वाय इज इक्वल टू 20%. सर 5 मिनिट करू का, लेक्चर चालू आहे. हाँ ओके ओके ओके. डेल्टा वाय इज इक्वल टू 20% आणि डेल्टा
डी इज 20%. म्हणजेच 20% अपॉन 20% इज इक्वल टू 1. या ठिकाणी मागणीची उत्पन्न लवचिकता ही एकक आहे. मागणीची उत्पन्न लवचिकता ही एकक आहे असे आपण म्हणू शकतो. उत्पन्नातील बदलाला मागणी जर जास्ती प्रतिसाद देत असेल, म्हणजेच समजा की उत्पन्नातील बदल हा 10% असेल आणि मागणीतील बदल हा 30% असेल, तर त्यावेळेला मागणीची उत्पन्न लवचिकता ही 3 येईल. 30 भागिले 10 बरोबर 3 येईल. आणि 3 हे 1 पेक्षा जास्ती आहे आणि त्यामुळे मागणीची उत्पन्न लवचिकता आपण अधिक लवचिक किंवा एकापेक्षा अधिक लवचिक आहे असे म्हणू शकतो. जर एक उत्तर आलं, म्हणजे समजा मागणीतील बदल 20%, उत्पन्नातील बदल 20%, म्हणजे 20% भागिले 20% उत्पन्नातील बदल आणि मागणीतील बदल समान असेल, तर उत्पन्नाचे जे गुणोत्तर येईल, उत्पन्न लवचिकतेचे गुणोत्तर 1 येईल आणि त्यामुळे मागणीची उत्पन्न लवचिकता ही एकक येईल. त्याचबरोबर जर मागणीची उत्पन्न लवचिकता ही कमी असेल, तर त्यावेळेला गुणोत्तर हे 1 पेक्षा कमी येईल. म्हणजेच समजा मागणीमध्ये 20% बदल झालेला आहे आणि किमतीमध्ये मात्र 40% बदल झालेला आहे. उत्पन्नामध्ये 40% बदल झालेला आहे. 40% उत्पन्नातील बदलाला मागणी फक्त 20% एवढा प्रतिसाद देते. 40% उत्पन्नात बदल होऊन सुद्धा मागणी मात्र कमी प्रमाणात बदलली, तर या ठिकाणी मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचे गुणोत्तर हे 0.5 वगैरे येईल आणि 0.5 हे 1 पेक्षा कमी आहे. अशा पद्धतीने मागणीची उत्पन्न लवचिकता आपण एकापेक्षा कमी आहे म्हणू शकतो. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागणीच्या लवचिकतेचे मुख्य 3 प्रकार पाहणार आहोत: उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. यातील उत्पन्न लवचिकता आपण पाहिलेली आहे. उत्पन्नातील बदलाला मागणी जो प्रतिसाद देते त्यास मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. उत्पन्न आणि मागणी यांच्यामध्ये जो संबंध आहे तो समस्वरूपाचा आहे. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. किंवा उत्पन्नातील बदलाला मागणी जो प्रतिसाद देते तो किती प्रमाणात आहे याचे मोजमाप करणाऱ्या लवचिकतेस मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हटले जाते. उत्पन्नातील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण मोजणे. उत्पन्नातील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण मोजणे यास मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. याचं सूत्र आपण पाहिलं, पण या ठिकाणी इतर उत्पन्न लवचिकतेमध्ये उत्पन्नाव्यतिरिक्त इतर बाबी स्थिर मानलेल्या आहेत. म्हणजे किंमत, पर्यायी वस्तूच्या किमती, पूरक वस्तूच्या किमती, जाहिरात, आवडीनिवडी, सवयी, अभिरुची, फॅशन या सर्व बाबी स्थिर आहेत. फक्त उत्पन्न हा घटक बदलता आहे आणि म्हणून मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. या पद्धतीने आपण मागणीची उत्पन्न लवचिकता मोजू शकतो. पुढचा प्रकार आपण मागणीची छेदक लवचिकता हा पाहणार आहोत. पर्याय आणि पूरक वस्तूच्या संदर्भात आहे, तो उद्याला आपण पाहूयात. धन्यवाद.